मॅन ऑफ द मॅच ठरतोय जितेश पार्टे। ते देण्यासाठी मी आमंत्रित करतो मराठा समाजाचे माजी अध्यक्ष कुलदीपजी जाधव साहेबांना। मॅन ऑफ द मॅच जितेश पार्टे ते देतील। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख कुलदीपजी जाधव यांच्या हस्ते मात्र त्यांना मॅन ऑफ द मॅच टी शर्ट मात्र दिलं जात आहे आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देखील असेल आणि 2 लिटरची पाण्याची बॉटल स्पॉन्सर ते आम्हाला केले। तर टी शर्ट आम्हाला स्पॉन्सर केले वीरेंद्र कदम, ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केले विकास रांजाने, गणेश रांजाने आणि पाण्याची बॉटल आम्हाला जी 2 लिटरची स्पॉन्सर केले ती वनिता दिगे मॅडम। काल त्यांचा वाढदिवस होता। आतिश डेवे देखील ते उपस्थित झालेत, नरेश आकाडे देखील ते उपस्थित झाले, त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो। आज ज्यांनी आम्हाला 33,333 रुपये जे रोख रक्कम आम्हाला दिले अनुसया आतिश डेबे, ते आतिश डेबे देखील ते उपस्थित झालेत, त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो। माथेरान नगर परिषदेच्या नगरसेविका आहेत अनुसया आतिश डेबे, यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर आहे 33,333 रुपये। आणि उत्कृष्ट फलंदाज जे आम्हाला स्पॉन्सर केले ते नरेश आकाडे हे देखील इथे उपस्थित झालेत, त्यांनी आम्हाला बॅट स्पॉन्सर केले उत्कृष्ट फलंदाजासाठी। वेलकम असेल नरेश तुमचं देखील। आमचे मित्र योगेश शिंदे देखील इथे उपस्थित झालेत, त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो। जाऊया मॅचच्या दिशेने। पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहताय, मेन पंचांच्या भूमिकेत रोहित बिरामणे असतील, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहताय भावेश सोरे। जाऊया मॅचच्या दिशेने स्कोरच्या भूमिका बजावण्यासाठी सकाळपासून आमच्याशी जोडलेले परेश डेबे देखील असतील। टेनिस क्रिकेट .in ची सर्व टीमची देखील मनापासून सहर्ष स्वागत करतो। जातो मॅचच्या दिशेने। आजच्या दिवसातली तिसरी क्वार्टर फायनल गोलंदाजीच्या मार्गावरती प्रतीक शिंदे आणि पहिल्या चेंडूवरती चांगला फटका मात्र इथे बघायला भेटला। कव्हरच्या दिशेने घेतलेला फटका, क्षेत्ररक्षक नाहीये, पॉवर प्लेचा षटक आहे। पहिल्या चेंडूवरतीच अजय बसमाच्या बॅटून येतो एक दमदार 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 चौकार। या चार धावेने संघाचा श्री गणेशा आणि वैयक्तिक खातं देखील खोलल्या गेले। एक चांगली फटकेबाजी मात्र एक चांगला मोठा अष्टपैलू खेळाडू म्हणून, एक चांगला मोठा ऑलराऊंडर म्हणून ज्याला माथेरानमधून ओळखणारा जाणारा खेळाडू सचिन निलय संघाचा सर्वात भरोशाचा खेळाडू स्ट्राईकला असेल अजय बसमा। यावेळेस पुढे मारण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र विकेटचं पतन। यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर जे वादळ मैदानामध्ये घुमलं असतं त्या वादळाला मात्र बॅक टू पॅव्हेलियन पाठवलाय। ते मात्र कुठंतरी संकटात सापडतो की काय। सचिन निलय संघ जो प्रमुख फलंदाज होता, ज्याच्याकडे मोठे फटके मारण्याची ताकद होती, त्या फलंदाजाला मात्र बॅक टू पॅव्हेलियन मध्ये पाठवला गेलाय। नेक्स्ट बॅट्समॅन मात्र मैदानामध्ये तुम्ही बघताय राम। स्क्रीनवर जर तुम्ही पाहत असाल मेन पंचांच्या भूमिकेत रोहित बिरामणे मात्र तुम्हाला दिसतील समोर। आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय फलंदाज राम, आत्ताच फलंदाजीसाठी आलाय। नॉन स्ट्राईकला पाहताय ओमकार गोलंदाजीच्या मार्गावरती असेल। नन्ना मुन्ना जादूगर या नावाने प्रसिद्ध असणारा गोलंदाज प्रतीक शिंदे, सर्वात हुकूमचा एक्का, स्पीकचा एक्का, ज्याला गोल्डन स्टार म्हणून गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा
परंतु समोर आव्हान असेल तेवढाच एक मोठा खेळाडूचं राम याचं स्ट्राईकला उभा आहे. त्याच्या बॅटतून किती मोठे धावा येणार इकडे अपेक्षा असेल सचिन 11 संघाला. यावेळेस मिडॉनच्या दिशेने घेतलेला फटका होता कार्पेट लेवलचा. एक धाव मात्र घेतल्या जाते. एक धावेने मात्र स्ट्राईक चेंज होते आणि धावसंख्या मात्र पोचल्या गेले ती 5 वरती. स्ट्राईकला पहिल्यांदा मला वाटतं ओमकार येत असेल. आजच्या दिवसातली तिसरी क्वार्टर फायनल मात्र या मैदानामध्ये चालू आहे. यावेळेस चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंगॉनच्या दिशेने एक चांगला क्षेत्ररक्षण मात्र वैभवच्या माध्यमातून बघायला भेटतं. एक चांगला थ्रो देखील मात्र इथे बघायला भेटला. 2 धावा इथे घेतल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती 7 वरती. एक चांगली धावसंख्या इथे उभे करावी लागेल सचिन 11 संघाला, कारण गोल्डन स्टार संघ देखील तेवढाच बलाढ्य संघ आहे. अजय 11 क्रिकेट चषक 2026 मधलं जे पहिलं मॅच झाली त्याच्यामध्ये फायनलिस्ट हे दोन्ही संघ होते, ते मात्र आज क्वार्टर फायनल मध्ये तुम्हाला खेळताना दिसत आहेत. यावेळेस मिस टायमिंग फटका आहे. क्षेत्ररक्षक येतोय, त्याच्याकडनं चुकी होणार नाही. इथे मात्र मिड ऑफच्या दिशेने अप्रतिम झेल घेतला गेला. पराग सुर्वेच्या माध्यमातून इथे विकेटचं पतन. इथे मात्र ओमकारला देखील फक्त 2 धावांवरती बॅक टू पॅव्हलियन जावं लागतोय. संघ संकटात सापडतो की काय सचिन 11 संघ, कारण 2 फलंदाज ज्यांच्याकडे मोठे फटके मारण्याची ताकद होती त्या 2 फलंदाजांना मात्र बॅक टू पॅव्हलियन जावं लागलं. परंतु इथे सांगावं लागेल की सचिन 11 संघाकडे 5 ते 6 फलंदाज आहेत, ते आक्रमक फलंदाजी करू शकतात. आता बघा त्याची जागा भरून काढण्यासाठी, ओमकारची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज येतोय मैदानामध्ये रुपेश. जर स्क्रीनवर तुम्ही बघत असाल तर मैदानामध्ये येताना दिसेल तुम्हाला रुपेश. एक चांगला खेळाडू आहे आणि खरं प्रतीकने देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत मात्र या मैदानामध्ये करतोय. 2 विकेट मात्र महत्वपूर्ण आपल्या गोलंदाजीवरती घेतल्यात प्रतीकने. खरं एक चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. स्ट्राईकला असेल रुपेश. यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र पंचांना अपील केली जाते. ते मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि 1 धाव मात्र एक्स्ट्रा दिले गेले. टोटल 2 धाव मात्र येत आहेत लेग बाईटच्या. यस, या 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती 9 वरती. पहिलं षटक अप्रतिम पडलं होतं प्रतीकचं, धावा मात्र कुठेतरी थांबवल्यात. 2 प्रमुख जे फलंदाज होते त्यांना मात्र घरचा रस्ता दाखवलाय. अप्रतिम षटक टाकले गेले. हा दोन्ही सलामीवीर मात्र मैदानाच्या बाहेर मात्र असतील. जे मोठे अपेक्षा असेल, सचिनला अपेक्षा होती ज्यांची त्यांच्या बॅटमधून मोठ्या धावा येतील, परंतु ते अपेक्षा कुठेतरी पुढे नेताना मात्र ते अविश्वासी ठरले. परंतु आता स्ट्राईकला असेल राम हा फलंदाज. बघा, ज्या डे नाईट स्पर्धेने या मात्राच्या क्रिकेटला वेगळं ग्रॅमर आणलं, त्या डे नाईट क्रिकेट स्पर्धेमधला हा मॅन ऑफ द सिरीजचा घोडा या खेळाडूच्या नावावरती होता. जी प्रसादभाई सावंत मित्र परिवार चषक तुम्ही या मैदानामध्ये अनेक वेळा पाहिला, त्याच्यामध्ये एक आकर्षक मॅन ऑफ द सिरीज होती. तो घोडा या खेळाडूच्या नावावरती होता. तो खेळाडू मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती असेल. समोर आव्हान असेल राम याचं. राम देखील मला वाटतं जी अजय 11 क्रिकेट चषक झाला त्यात मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. बेस्ट बॉलर आणि बेस्ट क्षेत्ररक्षक ज्याने एक चांगलं काम केलं होतं, तो खेळाडू मात्र स्ट्राईकला आहे. गोलंदाजीच्या मार्गावरती वैभव म्हणजे बेस्ट विरुद्ध बेस्ट सामना आहे हा. यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र गलीच्या दिशेने मात्र झेल सुटला गेलाय. अजय 11 क्रिकेट संघाचे जेवढे खेळाडू आहेत त्यांनी विजयशी थोडा संपर्क साधायचा लगेच. इथे मात्र एक सोपा झेल सुटला गेलाय. झेल झाला असता तर सचिन 11 संघ संकटात सापडला असता. तर रामचे मोठे फटके मारण्यामध्ये ताकद आहे, दहशत आहे, धमक आहे. तो खेळाडू मात्र बॅक टू पॅव्हलियन गेला असता. इथे मात्र या झेल सुटल्यानंतर 4 धावा देखील आल्या आणि या 4 धावेने धावसंख्या टोटल पोहोचल्या जाते 13 वरती. मगाच्या पहिल्या षटकामध्ये देखील
पहिला चौकार बघायला भेटला होता आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील पहिला चौकार. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे निर्धाव चेंडू मात्र बघायला भेटतोय. मी सांगत होतो की पहिल्या षटकामध्ये देखील पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसऱ्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवर पहिल्या चेंडूवरती देखील चौकार बघायला भेटला, परंतु इथे चांगला कमबॅक करेल का वैभव, कारण त्याला माहिती आहे की माझं षटक अप्रतिम पडण्याचं गरजेचं आहे संघासाठी. यावेळेस मात्र मिस टायमिंग फटका, क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु अप्रतिम झेल मात्र इथे घेतला गेला आशिषच्या माध्यमातून. एक चांगली विकेट मात्र बॅक टू पॅव्हेलियन जाताना दिसतंय. इथे मात्र सचिन लिओ संघ कुठंतरी संकटात सापडलाय की काय, कारण जे भरोश्याचे फलंदाज होते ते बॅक टू पॅव्हेलियन जातोय, कारण ज्यांच्या बॅटतून मोठे अभय आले, मोठे धावा येण्याचे गरजेचे होते ते मात्र कमी खर्चातच बॅक टू पॅव्हेलियन पाठवले गोल्डन स्टार संघाच्या गोलंदाजाने. खरोखर चांगली गोलंदाजी वैभवच्या माध्यमातून पडल्या जाते. वैभव सांगतोय का मॅन ऑफ द सिरीजचा घोडा माझ्या नावावरती होता. अप्रतिम गोलंदाजी मात्र बघायला भेटते. 3 चेंडू टाकलेत, त्यात धावा खर्च केल्यात फक्त 4 आणि 1 विकेट देखील घेतल्या गेले. कौतुकास्पद मात्र गोलंदाजी या गोलंदाजाची चालू आहे. खरोखर संकटात थांबून ठेवले सचिन लिओ संघाच्या सर्व खेळाडूंना या गोलंदाजांनी. पहिल्या प्रतीकने देखील 9 धावांचं षटक टाकलं, 2 विकेट घेतले होते. आतापर्यंत वैभवने 3 चेंडू टाकलेत, 4 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट देखील घेतल्या गेलेत. स्ट्राईकला असेल योगेश. यावेळेस बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय परेश. एक चांगली गोलंदाजी मात्र वैभवच्या माध्यमातून परेश आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटते. एक चांगली गोलंदाजी, कुठेतरी सर्व संघ त्याचे मात्र पाठराखण मात्र इथे करतायत या गोलंदाजाचे, कारण करायलाच पाहिजे की चांगली गोलंदाजी करतोय आपला गोलंदाज. यावेळेस चांगला हेलिकॉप्टर फटका मात्र फिरवला गेला. क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या पासून चेंडू खूप लांब आहे, चेंडू थांबणार नाही. येतोय विक्रांत क्रिकेट चषक 2026 मधला पर्व 5व्या मधला कणकणीत दणदणीत चौकार. या चौकारच्या सहाय्याने धावसंख्या टोटल पोहोचते ती 17. परेश हेलिकॉप्टर फिरवलं गेलं होतं, सरळ हेलिकॉप्टर उडलं आणि ते डायरेक्ट आशेच्या पट्टीला जाऊनच थांबलं 4 धावेसाठी. चांगला चेंडू होता, परंतु चांगल्या पद्धतीने योगेशने खेळला. यावेळेस चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येणार, परंतु इथे ओम याच्याकडनं स्क्वेअर लेगच्या दिशेने झेल सुटतोय. 2 धावा मात्र इथे घेतल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकले जाते 19 वरती. या षटकामध्ये टोटल मला वाटतं 10 धावा आल्या. पहिल्या षटकात 9 धावा, 9.5च्या सरासरीने मात्र इथे धावा गोळा केल्या जात आहेत. एक चांगली गोलंदाजी मात्र इथे बघायला भेटली, परंतु आता गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज अक्षय, ज्याने कालचा दिवस या खेळाडूचा होता, अप्रतिम फटकेबाजी करत होता. लास्टची मॅच जर आपण पाहिली असेल तर धुवाधार फटकेबाजी करत या गोलंदाजाने आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेलं होतं. तो मात्र आता तुम्हाला गोलंदाजीच्या मार्गावरती दिसेल. समोर आव्हान असेल रुपेश या फलंदाजाचं. यावेळेस चांगला फटका मात्र घेतला गेला पॉइंटच्या डोक्यावरनं. क्षेत्ररक्षक थोडा लांब आहे, चेंडूपर्यंत पोहोचणार, बॉल उचलून फेकणार, तोपर्यंत चेंडू निघून जातोय. येतोय ते पुन्हा एकदा विक्रांत क्रिकेट चषक मधल्या अनोख्या स्टाईलने मारलेल्या रुपेशच्या बॅटतून 4 धावेचा फटका. जर एक ह्या मॅच मध्ये जर परंपरा काय असेल कायम, तर लक्षात घ्या, पहिल्या षटकामध्ये प्रतीकच्या पहिल्या चेंडू चौकार आला, त्याच्यानंतर वैभवच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि अक्षयच्या देखील पहिल्या चेंडूवरती चौकार आला. हे आतापर्यंत या मॅच या इनिंग मध्ये खासियत राहिली. यावेळेस चांगला फटका मात्र बघायला भेटतोय. वैभव मात्र इथे क्षेत्ररक्षकाला
अप्रतिम झेल मात्र विशालच्या माध्यमातून बघायला भेटला. खरं एक चांगला झेल घेतला विशालने. जर तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल तर मात्र हा रिप्ले मध्ये झेल दाखवला जातोय. विशालने मात्र अप्रतिम झेल मात्र घेतला गेला. रुपेशची जागा भरून काढण्यासाठी धावसंख्या पोहोचले गेले 19. 23 स्कोरबोर्ड वरती धावसंख्या पोहोचले गेले. फलंदाज येतोय नितीन. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज अक्षय. समोर आव्हान असेल. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये येतोय तो नितीन. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे पंचांनी सांगितलं OUT आउट. इथे विकेटचं पतन. बॅक टू बॅक दुसरा विकेट मात्र परिसर आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय. इथे मात्र एकाच्या पाठी एक तू चल मैं आया अशी गत मात्र या मैदानामध्ये चालू आहे. सलग दुसरा विकेट मात्र बॅक टू पॅव्हलियन. मैदानामध्ये तुम्ही पाहताय जाताना संदीप वीर मात्र मैदानामध्ये जाताना दिसेल. एक चांगला खेळाडू आहे. एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याला ओळखला जाणारा सचिन संघाचा. धावसंख्येचा स्कोरबोर्ड मात्र कुठेतरी परिसर पूर्ण थांबवला गेलाय. गोलंदाजाने मात्र गोलंदाजाचे चांगलं काम मात्र इथे केलं जातंय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हा गोलंदाज आहे. तिसरी विकेट घेणार का? तिसऱ्या चेंडूवरती काय विक्रम घडवणार का या इनिंग मधला? हॅट्रिक करणार का? नक्कीच बघावं लागेल या चेंडूवरती. यावेळेस मिस टायमिंग फटकाय. क्षेत्ररक्षक येतोय प्रतीक शिंदे आणि इथे मात्र हॅट्रिक देखील घेतले जाते या गोलंदाजाकडनं. एक चांगला षटक मात्र टाकले जाते. हॅट्रिक मात्र घेतली गेली. पहिल्या चेंडूवरती चौकार मारला बरेचसर, परंतु नंतर 3 चेंडूवरती 3 विकेट. एक चांगला कमबॅक स्कोरबोर्ड तिथेच ठेवला गेला. 23 वरती तिसरा षटक चालू असताना म्हणजे फक्त 4 चेंडूमध्ये यांनी खर्च केले त्या 4 धावा. मिड विकेटच्या दिशेने अप्रतिम झेल मात्र प्रतीकच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटला. मैदानामध्ये तुम्ही जाताना पाहाल संदीप पारदी, नॉन स्ट्राईकला पाहताय संदीप वीर. 2 संदीप नावाचे खेळाडू तुम्ही मैदानामध्ये बघताय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. 3 चेंडूवरती 3 विकेट. यावेळेस चांगला फटका मात्र कार्पेट लेवलचा लॉंग ऑनच्या दिशेने घेतलेला फटका. थोडीशी मिस फिल्डिंग मात्र इथे बघायला भेटते, परंतु चांगला कव्हर दिला जातोय प्रतीक शिंदेच्या माध्यमातून. खरं प्रतीकचं देखील चांगलं कौतुक करावं लागेल. मिड विकेटच्या दिशेने धावत येऊन लॉंग ऑनच्या दिशेला मात्र कव्हर केला गेला प्रतीकच्या माध्यमातून. या 2 धावेने धावसंख्या मात्र पोहोचते ती 25 वरती. तिसऱ्या षटकातला 4था चेंडू असेल गोलंदाज अक्षय याचा. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र पंचांकडे अपील केली जाते. पंच सांगतायत OUT आउट. विकेटचं पतन. विकेटचं पतन. या षटकामध्ये टोटल 4 विकेट मात्र या गोलंदाजाने घेतल्यात. चार विकेट परिसर या गोलंदाजाने घेतल्यात. एक चांगली गोलंदाजी आणि धावा खर्च केल्यात फक्त 6. एक धावसंख्या मात्र पोहोचले गेले 25 वरती. अजय मात्र काहीतरी सांगत असेल या षटकामध्ये 10 तरी धावा येऊ द्या, आपण डिफेन्स करू शकतो. या धावा आपल्याकडे गोलंदाज आहे, संदीप असेल, राम आहे, अजय आहे, हे 3 गोलंदाज या धावा कुठेतरी रोखू शकतात. अप्रतिम गोलंदाजी आपल्या गोलंदाजीवरती थांबू शकतात. परंतु आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती धावसंख्या पोहोचले गेले 25 आणि या 6 चेंडू टाकणार कोण?
अजून 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आतापर्यंत आपण परिसर पाहिलं तर सर्व कॅच आउट झालेत. 7 विकेट सगळे झेल देऊन आउट झालेत. एकही त्रिफळाचीत नाहीये, एकही रनआउट नाहीये. इनिंग ब्रेक मध्ये अजय 11 आणि बंड्या बॉयज संघ टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचे. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज विशाल शेवटचं षटक टाकण्यासाठी आलाय. समोर आव्हान असेल संदीप. नॉन स्ट्राईकला पाहताय रामदास हा खेळाडू. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. वैयक्तिक 6 धावांवरती फलंदाजी करतोय तो संदीप. योगेश गोलंदाज सज्ज विशाल. समोर आव्हान असलेले योगेश या फलंदाजाचं मोठे फटके मारण्यामध्ये माहिर आहे योगेश. यावेळेस पहिला चेंडू मात्र इथे निर्धाव बघायला भेटतोय. एक चांगला चेंडू. मला वाटतं आता पहिल्यांदा या षटकामधला निर्धाव चेंडू मात्र बघायला भेटलाय. कारण पहिल्या 3 षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार मात्र बघायला भेटला होता. इथे मात्र या गोलंदाजाने ती परंपरा कुठेतरी थांबवण्याचं काम आपल्या गोलंदाजीवरती केलंय. यावेळेस मात्र बैठक शॉट आहे. फटका मिस टायमिंग आहे. प्रतीक शिंदे येतोय खाली. त्याच्याकडनं चुकी होणार नाही. इथे विकेटचं पतन. इथे मात्र योगेशला देखील बॅक टू पॅव्हलियन जावं लागते. 8वी विकेट मात्र कॅचच्या माध्यमातून विकेट जाते. बघा रिप्ले मध्ये तुम्ही जर झेल बघत असाल तर अप्रतिम झेल प्रतीक शिंदेच्या माध्यमातून आपण पाहिला. धावसंख्येचा स्कोरबोर्ड मात्र या खेळाडूने गोलंदाजाने सर्व गोलंदाजाने थांबून ठेवण्याचं काम केलंय. पहिल्या 2 षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या. परंतु तिसरं षटक अक्षयचं फक्त आणि फक्त 6 धावांचं पडलं. त्याच्यानंतर आता विशालच्या षटकामध्ये 2 चेंडू होते. एकही धाव नाही आणि 1 विकेट. यावेळेस एक चांगला चेंडू निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. एक चांगली गोलंदाजी. म्हणून मी नेहमी या गोलंदाजाला चिकटी हा गोलंदाज म्हणून नेहमी बोलत असतो. कारण चिकटी गोलंदाजी विशालच्या माध्यमातून आपल्याला या मैदानामध्ये अनेक वेळा बघितले. यावेळेस चांगला फटका मात्र कव्हरच्या दिशेने घेतला. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती 27. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 2 चेंडूमध्ये धावा येणार किती. इकडे लक्ष असेल सचिन 11 संघाचं. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. इथे मात्र विकेट जाते. निर्धाव चेंडू मात्र बघायला भेटतोय. पहिली रनआउट विकेट मात्र इथे बघायला भेटते या इनिंग मधली. धावसंख्या तिथेच थांबल्या गेले 27 वरती. शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे आणि विकेट देखील शेवटची असेल असं मला वाटतंय. यावेळेस चांगला फटका मात्र बघायला भेटतोय. कव्हर मध्ये मोठा गॅप तो गॅप शोधून काढलाय. 4 धावेचा फटका येतोय. या 4 धावेने धावसंख्या पोहोचते ती 31. करायच्यात 32 धावा. नेक्स्ट मॅच असेल भांडा बॉयज ए विरुद्ध अजय 11. टॉस साठी यायचंय. समालोचनामध्ये थोडस बदल होईल. समालोचनामध्ये अनिलजी नायगडे सर जोडले जातील.
नेक्स्ट मॅच आहे पंड्या बॉयज ए संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचे प्लीज. पंड्या बॉयज ए संघाचा कर्णधार तसेच अजय 11 ए संघाचा कर्णधार इथे आलाय. धन्यवाद मंगेश सर. पहिलं सत्र संपलं, दुसऱ्या सत्राकडे घेऊन चालतो. दुसऱ्या सत्रामध्ये एक महत्त्वपूर्ण लढत स्वर्गीय अजय आखाडे स्मृती चषक 2026चा या माथेरानच्या क्रिकेट संघाची सुरुवात झाली आणि त्यावेळेला त्या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये दोन संघ जे भिडले होते ते दोन संघ मात्र आपण आता पाहतोय. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या धाव फलकावं लागल्या 31 धावा आणि 32 धावांचा पाठलाग करावा लागेल तो गोल्डन स्टार संघाला. आणि गोल्डन स्टार संघ तशा प्रकारची खेळी करणार का? कारण की गोलंदाजाचा भरणा असलेला हा संघ विजयाच्या दिशेने पुन्हा एकदा सचिन 11 संघ जाणार का? कारण की अजय हा एकमेव खेळाडू असा आहे ज्याला अकाउंट खेळाडू म्हणून देखील पाठवला जातो. तो माथेरानपासून दूरवर बऱ्याच ठिकाणी सततचा क्रिकेट खेळणारा हा संघ आणि त्यामधला अजय भस्मा या विजयाच्या दिशेने आपली रणनीती कशी आखणार यासाठी साऱ्यांचं लक्ष लागलं असेल. चला बॅट्समन पाठवा. आणि यानंतर होणारा सामना असेल मांड्या बॉईज विरुद्ध अजय 11 या दोन संघादरम्यानची लढत. पण प्रत्यक्षात लढत असेल ती रोहित विरुद्ध अजय विजय आखाडे. अजय 11 संघाचा कर्णधार तो उपस्थित झालाय. मांड्या बॉईज संघ आपला बॉल द्यायचा आहे. मांड्या बॉईज संघ कुमार शेट्टे आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर नाणेफेकीसाठी या दोन्ही संघासाठी म्हणेन या आयुष्य आहे रणांगण. जिंकायचं तर लढावं लागेल. स्वप्नाच्या मागे धावताना स्वप्नात जगावं लागेल. दररोज नवीन सुरुवात उगवेल तुमच्या आयुष्यात. तुम्ही पुढे जात राहाल. एक दिवस हे यश तुमच्या पुढे नक्की झुकेल. तिसरा दिवस या स्पर्धेचा अंतिम मेगा फायनल डे ग्रँड फिनाले. या स्पर्धेनिमित्ताने वतीने बऱ्याच मंडळींनी या स्पर्धेला सरळ हाताने मदत केली. त्या सर्वांचं देखील करूया हार्दिक स्वागत. जाऊया सामन्याच्या दिशेने. पंचांचा इशारा होतोय. सामन्याला होतोय सुरुवात. 24 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर आहे रामवीर आणि समोर आव्हान असेल तगडं आव्हान तो गोल्डन स्टार संघाचा अक्षय. शॉट आणि पहिले 8 विकेट. ये क्या हुआ, दुकान खुली नहीं तो कर शुरू. एक मोठी विकेट. ज्या विकेटच्या शोधामध्ये अजय भस्माने टीम पहिल्यापासून त्यांनी निर्णय घेतला होता. कुठल्याही प्रकारच्या फलंदाजामध्ये अपयशी ठरलोय पण तो गोलंदाजाने क्षेत्ररक्षणामध्ये आपण अपयशी ठरायचं नाही. 100% योगदान द्यायचं आणि योगदान देत असताना पहिल्या चेंडूवर विकेट ही गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर जाते. नवीन फलंदाज जातोय सचिन भस्मा. मांड्याबाई संघ जाऊया मैदानाच्या दिशेने. रामला सफलता मिळाली. पहिल्या चेंडूवर एक गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर गेले. एक माफक लक्ष आहे. कुठली धाव संख्या तुम्हाला विजयाची हमी देत नाही पण त्यासाठी करावा लागणारा संघर्ष मात्र तुम्हाला निश्चित करावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. ऋण मारण्याचा प्रयत्न आला. चेंडू ट्रॅव्हल झालाय. धावची होण्याची संभावना. ही धोक्याची घंटा आणि ही दुसरी विकेट. धाव फलकावर एकही धाव लागली नाही पण दुसरी विकेट मैदानावर खेळपट्टीवरनं बाहेर जाते. आनंद व्यक्त करतायत सचिन 11 संघाचे खेळाडू मात्र एकवटलेत. आणि सुरुवातीला सांगितलं कुठली धाव संख्या तुम्हाला विजयाची हमी देत नाही. आणि याच दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेदरम्यान उपस्थित होतात राजेशजी दळवी, त्यांच्या समवेत राकेश पार्टे, साजिदभाई या सर्वांचं विक्रांत चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत असेल. राजेशजी दळवी. मंडेबॉय संघ आपला संघ नायक अजूनपर्यंत आला नाहीये.
हा शेवटचा कॉल आहे. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. काय गोलंदाजी केले गुणलेखक सर अजय बसमा आणि टीम यांनी सर्व की गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये करत असताना आपण अतिशय निश्चित ठरलोय, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये दोन निर्णय आपल्याकडे आहेत, ते म्हणजे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. आणि तेच करत असताना 0 धावसंख्येवर 2 गडी तंबूच्या आश्रयाला आहे. नास्टाईक येनला प्रतीक शिंदे नवीन फलंदाज आलाय. आशिष गोलंदाजी मार्गवर आहे. रामवीर पहिला षटक मार्गस्थ आहे. पॉवर पिचच्या षटकाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतायत गोलरक्षक संघ, परंतु सचिन इंग्लंड संघाचे क्षेत्ररक्षक मात्र कुठली संधी देत नाहीये. गोलंदाज तयार. सर 2 मिनिटं थांबवतो. जाऊया टॉसच्या दिशेने. टॉस केला जाईल. शिवसेनेचे शहर शाखा प्रमुख कुलदीपजी जाधव यांच्या हस्ते आपण हा टॉस केला जातोय. आजच्या दिवसातली ही 4थी क्वार्टर फायनल ची सर्वांचं लक्ष असेल अर्थात त्या 4थ्या क्वार्टर फायनल कडे. टॉस केला जाईल. दोन्ही संघ इथे मात्र उभे आहेत. आजच्या दिवसातला 4थी क्वार्टर फायनल एका साईडला असेल. तिसऱ्या पंचांना बोलवलंय. तिसरे पंच इथे मात्र टॉस केला जातोय. हेड कॉल झाला. टॉस विन झालाय तो बांडा बॉईज संघ. सतीश शिंदे या इकडे बघा. नेक्स्ट टाइमाचे जे टॉस इथे पडतील ते तुम्हाला इथेच सांगायला लागेल, आणि जर तुम्ही इथे सांगितलं नाही तर 2 धावाची पेनल्टी दिली जाईल. चला जाऊया मॅचच्या दिशेने. एक षटकार निश्चित झाला आशिषच्या बॅटीमधून. 6 धावफलकावर लागले. 2 मिनिटं सर थांबवतो. इथे आपण सन्मान देखील करून घेतोय. कुलदीपजी जाधव यांचा आपण सन्मान करतोय. राजेशजी दळवी साहेब आपल्याला यायचंय. राजेश दळवी. मंगेश सर जी विकेट शोधत होती सचिन 11 संघ, प्रतीक शिंदे स्ट्राईक सुद्धा घेतला नाही. परतावं लागले त्याला. नाराज असेल आपल्या संघ सहकार्यांवर. आपण आमंत्रित करूया राजेश भाऊ दळवी यांना कुलदीपजी जाधव यांचा सन्मान करण्यासाठी. मायेची उपदार शाल देऊन आणि आन मान शान असलेलं सन्मान चिन्ह देऊन आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं फुलगुच्छ देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. सर काय स्कोर? धावसंख्या धावफलकावर लागल्यात. 6 धावा. तिसरी विकेट देखील गेली मंगेश सर. प्रतीकला गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर गेले. अतिशय चांगला चेंडू. हाताने चेंडू फिरवलाय. षटकार येतोय. परंतु इथे सन्मान चालू आहे. 3 गडी तंबूच्या आश्रयाला गेलेत. आशिष मात्र एकटा खिंड लढवतोय. 2 षटकार मात्र त्याच्या बॅटीतून आलेत. तसेच राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि नवनिर्वाचित नगरसेवक सीताराम कुंभार यांचा देखील आपण सन्मान करतोय. त्यांचा सन्मान देखील आपण शाल षटकार बघा. मायाची उपदार शाल सन्मान चिन्ह जे आनबान शान हे सन्मान चिन्ह असतं ते सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. प्रेमाचं प्रतीक असलेला फुलगुच्छ देऊन देखील आपण त्यांचा सन्मान करतोय. तसंच ज्यांनी आम्हाला पहिल्या नंबरची ट्रॉफी स्पॉन्सर केली योगेशजी दळवी साहेब यांचा देखील आपण सन्मान करतोय. ते योगेशजी दळवी साहेब या प्लीज. एक षटकाचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागले 18 आणि 3 गडी तंबूच्या आश्रयाला. आपण सन्मान घेतोय योगेशजी दळवी ज्यांनी आम्हाला पहिल्या नंबरची ट्रॉफी स्पॉन्सर केली. योगेशजी दळवी यांचा सन्मान आपण करतोय. त्यांचा सन्मान करतील. आणि विकेट.
राजू मोरे यांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करतोय. राजू काका या. आता सचिन इलेव्हन संघाने जर आशिषला खाली ठेवला ना तर या सामन्यामध्ये ट्विस्ट होईल, कारण त्याची बॅट बोलते. आणि अजयने आता ठरवलंय जर बाद तर करता नाही आलं तर याला खालीच ठेवावं लागेल. तो इरादा स्पष्ट करणार का? बंड्याभाई संघाने आपला निर्णय सांगायचा आहे. सन्मान केला जातोय योगेशजी दळवी ज्यांनी आम्हाला पहिल्या नंबरची ट्रॉफी स्पॉन्सर केली. धन्यवाद साहेब, असंच प्रेम आमच्यावरती कायम राहू द्या तुमचं. अठरा धावा धावफलकावर आहेत. चांगला चेंडी गोल्डन स्टार संघाने निश्चित ठरवलंय. आता कुणाला तरी खेळपट्टीवर थांबावा लागेल, पण तो स्ट्राईक घेतो आशिष विश्वासाने. एक हाती खिंड लढवतोय. 4 गडी तंबूच्या आश्रयाला आहे. एक माफक लक्ष्य 32 धावांचं, आणि त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्या चेंडू पासून सुरुवात मात्र सचिन इलेव्हन संघाने केले देखील. चांगला चेंडू, पुन्हा एकदा षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर लागल्या 25 धावा. प्रचंड ध्येय बाळगून तुम्ही कणखरवा. एके दिवशी याच वेदना तुम्हाला यशस्वी बनवतील. जो निश्चयाच्या वाटेवर चालतो, स्वतःच्या झोपा मोडतो, तो या जगामध्ये विक्रम मोडतो. तो विक्रम मोडला जाणार का? मागील पराभवाची पुनरावृत्ती विजयामध्ये करणार का गोल्डन स्टार संघ? असे चांगला चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्या बाहेरचा चेंडू. वन बाउ चौकार. मंडबाई संघाने गोलंदाजी स्वीकारल्याने आमंत्रित केलंय अजय इलेव्हन संघाला. फलंदाजी आधी 3 धावांची गरज आहे विजयासाठी. एक हाती खिंड लढवली. अतिशय चांगला चेंडू आणि एकच धाव मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. फिरून मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निदाव चेंडूची सांगता होते. षटक देखील घोषित झाले. 12 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागल्या 30 धावा. धावफलकावर एक हाती खिंड लढवतोय आशिष परब. संघातील 4 गडी तंबूच्या आश्रयाला आहे. पहिल्या षटकामध्ये रामने आपली कामगिरी केली, पण त्या प्रकारची फटकेबाजी देखील आशिषच्या बॅटीतून पाहायला मिळाली. गोलंदाज तयार. संदीप वीर गोलंदाजी मार्कवर आहे. तिसरा षटक मार्ग असतंय. गोलंदाजी मार्कवर आहे योगेश. आणि याचबरोबर विजय संपादन करतोय तो गोल्डन स्टार संघ. मागील स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये पराभव केला होता सचिन इलेव्हन संघाने. त्याचं उत्तर मात्र या क्वार्टर फायनल मध्ये विक्रांत चषकामध्ये गोल्डन स्टार संघाने निश्चित दिले. पण तो सामन्याची सुरुवात अतिशय चांगली झाली होती, पण आशिषने मात्र एक हाती खिंड लढवली. कारण माफक लक्ष्य होतं 32 धावांचं. त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी गोल्डन स्टार संघाला बरंच काही करावं लागलं.